बातमी मुंबईतली आहे। शिवडीमध्ये भाजपात फूट पडलेली आहे। भाजपच्या जान्हवी राणेंनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। वॉर्ड क्रमांक 205 मधून भाजपनं वर्षा शिंदे यांना उमेदवारी दिलेली आहे। मात्र वर्षा शिंदेंना उमेदवारी दिल्यामुळे भाजपचे स्थानिक निष्ठावंत कमालीचे नाराज झालेले आहेत। जान्हवी राणे या गेल्या 15 वर्षांपासून भाजपात कार्यरत आहेत। घराणेशाहीमुळे जान्हवी राणे यांना तिकीट नाकारल्याचा कार्यकर्त्यांनी आता आरोप केला आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही तासच उरलेले आहेत आणि म्हणूनच पुण्यामध्ये शिवसेनेतल्या उमेदवारांची धावपळ सध्या पाहायला मिळतेय। अनेक उमेदवारांना उशिरा एबी फॉर्म मिळाल्याने उमेदवारांची धावपळ उडाल्याचं दृश्य अनेक ठिकाणी पाहायला मिळतंय। पुण्यातली ही दृश्य आहेत। शिवसेना आणि भाजपच्या युतीचं काही ठोस ठरत नव्हतं, मात्र ज्यावेळेला आता दोन्ही पक्षांकडनं आपापल्या उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलेलं आहे त्यावेळेला आता उमेदवारांकडनं धावपळ होत असल्याचं पाहायला मिळालेलं आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे काहीच तास शिल्लक आहेत आणि याच पार्श्वभूमीवर आता ऐन वेळेला अर्ज भरण्यासाठी म्हणून हे उमेदवार धावपळ करत असल्याचं दृश्य दिसतंय। पुढची बातमी मुंबईतलीच आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज भरलाय। हरीश शास्त्री यांना ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी दिली गेलेली होती आणि शास्त्री यांना ठाकरे सेनेकडनं उमेदवारी मिळाल्यानं चंद्रशेखर वायंगणकर हे नाराज झालेले होते। वायंगणकर यांनी अपक्ष म्हणून आता आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। नाराज कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील आता दिल्याचं समजतंय। मातोश्रीवर ज्या उमेदवारावरनं नाराजी नाट्य घडलेलं होतं त्या उमेदवारानं अखेर बंडखोरी केलेली आहे। प्रभाग 95 मधनं ठाकरे सेनेकडनं हरीश शास्त्री यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। माजी नगरसेवक चंद्रशेखर वायंगणकर यांनी आज आपला अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। हरीश शास्त्री यांना उमेदवारी मिळावी यासाठी आमदार वरुण सरदेसाई आग्रही होते, तर वायंगणकरांना उमेदवारी मिळावी यासाठी अनिल परब हे प्रयत्नशील होते। मात्र अखेर शास्त्री यांनाच उमेदवारी मिळालेली आहे, तर वायंगणकर यांनी आता नाराज होत अपक्ष म्हणून आपला अर्ज भरलाय। अखेर हेमांगी वरळीकर यांना ठाकरे सेनेकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे। प्रभाग क्रमांक 193 मधनं हेमांगी वरळीकर यांना उमेदवारी मिळालेली आहे। वरळीकरांना उमेदवारी नको म्हणून शाखा प्रमुख सूर्यकांत कोळी यांनी राजीनामा दिलेला होता। आणखीही काही नाराज शिवसैनिक अजूनही मातोश्रीवरच ठाण मांडून असल्याचं समजतंय। हेमांगी वरळीकर यांना ठाकरे सेनेकडनं उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच नाराज झालेल्या सूर्यकांत कोळी जे शाखा प्रमुख आहेत त्यांनी राजीनामा दिलेला होता। प्रभाग क्रमांक 193 मध्ये खूप मोठं नाराजी नाट्य ठाकरे सेनेमध्ये घडत असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता शिवसैनिक अजूनही मातोश्रीवरच ठाण मांडून आहेत। जे नाराज झालेले शिवसैनिक होते ते अजूनही प्रयत्नशील आहेत। यामध्ये काही बदल होतो का हे पाहण्यासाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।